त्या दाखलला पोरी भेटणार होतात, मला दूध पेता होतात. ते आई बाप माय दुसरा नवरा काही पैसे आले आणि बाप तर दारू कुठे त्यातले माणूस त्याचं काम सोडतेले माझं त्यातले समावस. कोणी आधार नसल्याने साई सतीश साळवे म्हणून मुलगा होता. तो त्याचं शिक्षण सोडून त्या मुलांसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत राहत होता व दिवसभर जे मिळेल खायला ते घेऊन त्या मुलांना खाऊ घालायचा. पालकांनी बालकांना सोडले वाऱ्यावर. साईने केला सांभाळ. दामिनीने पाठविले बालगृहात. आईने दुसरे घर केल्याने व दारुड्या बापाने वाऱ्यावर सोडलेल्या 3 अल्पवयीन बालकांना मोठा भाऊ बनून लहान बालकांचा सांभाळ करणाऱ्या अल्पवयीन मुलाचे कौतुक करून 3 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेत वाम मार्गाला लागू नये म्हणून बाल कल्याण समितीच्या वतीने बालगृहात रवाना केल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुख PSI छाया पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे. ही कहाणी आहे शहरात भीक मागून पोट भरणाऱ्या व मुलांसाठी मोठा भाऊ बनून शिक्षण सोडून वडापावच्या लारीवर काम करून त्यांचा उदरनिर्वाह करणाऱ्या अल्पवयीन बालकाची. तर मग त्या दाखलला पोरी भेटणार होतात, मला दूध पेता होतात. ते त्याचं काम सोडतेले माझं त्यातले समावस. मध्य प्रदेश राज्यातील सोलवन गावातील एक दाम्पत्य शिरपूर शहरात मोलमजुरीसाठी आले. तऱ्हेने त्यांना एकामागून एक असे 5 अपत्य झाले. तर नवरा व्यसनाच्या आहारी गेल्याने 5व्या मुलीच्या जन्मानंतर तिने 5ही मुलांना सोडून पळून जाऊन दुसरे घर थाटले. लहान मुलीने दूधही सोडले नव्हते. तर इकडे 5ही मुले आईपासून पोरके झाले. त्यात मोठ्या 2 मुलांना नातेवाईक घेऊन गेले. तर अक्षय रुजू पावरा वय 6 वर्षे, सलमान खान रुजू पावरा वय 5 वर्षे आणि मुलगी शीतल रुजू पावरा अंदाजे वय 3 वर्षे. या बालकांना ना आई जवळ घेत होती, ना बाप ना नातेवाईक. त्यामुळे ते अनाथासारखे जीवन जगून भीक मागून जगत होते. त्यांना 2-2.5 वर्षापूर्वी अनाथ असलेल्या साईने सहारा दिला. गाडी टी पॉईंटजवळ राहणाऱ्या साई सावळे हा आईमय झाल्याने अनाथ झाला आहे. मात्र वडापावच्या लारीवर काम करून शिक्षण घेत होता. दरम्यान हे 3 बालक त्याच्या संपर्कात आले. त्याने या पालक असलेल्या मात्र अनाथाचे जीवन जगणाऱ्या बालकांसाठी शिक्षण सोडले. त्यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करून त्यांचे पालनपोषण करू लागला होता. दरम्यान शहरात पेट्रोलिंग करताना शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या महिला PSI छाया पाटील यांना सदर निरागस बालके रस्त्यावर आढळून आले. त्यांनी नातेवाईकपणे विचारपूस करीत त्यांची माहिती काढल्याने तो समोर आले आणि पोलीस अधिकाऱ्यातील महिला जागी झाल्या. मुलं वाम मार्गाला लागू नये म्हणून त्यांनी मुलांना ताब्यात घेत पोलीस निरीक्षक KK पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI छाया पाटील यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधला व माहिती दिली. त्यानंतर PSI छाया पाटील यांनी 3घांना नवे कपडे घेऊन धुळे येथे बाल कल्याण समिती अध्यक्षांच्या ताब्यात दिले. 3 पैकी अक्षय पावरा हा बाल निरीक्षण गृहात, तर सलमान खान आणि मुलगी शीतल रुजू पावरा हे शिशुगृहात दाखल करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक KK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला PSI छाया पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे, रोशनी पाटील, मोहन सूर्यवंशी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर भिल यांच्या पथकाने केली आहे. बंद आईवारी आले पण नाव साई. ते पावभाजीवर काम करू. तर मग त्या दाखलला पोरी भेटणार होतात, मला दूध पेता होतात. ते त्याचं काम सोडतेले माझं त्यातले समावस. आई बाप माय दुसरा नवरा काही पैसे आले आणि बाप तर दारू कुठे त्यातले माणूस मी समावस. मग त्यातले मी आता काम सोडलेले. ती दाखला पोर आहेत ना त्यातले आता मी वागी राहू. ते मॅडम म्हणते आहेत ना त्यातले मॅडम म्हणतेच दूध आले आश्रम शाळा लयच्या अन्नात. आता या 3 मुलांना कोणी आधार नसल्याने साई सतीश साळवे म्हणून मुलगा होता. तो त्याचं शिक्षण सोडून त्या मुलांसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत राहत होता व दिवसभर जे मिळेल खायला ते घेऊन त्या मुलांना खाऊ घालायचा आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्यांना झोपण्यासाठी त्यांच्यासोबत झोपायचा व त्यांची काळजी घ्यायचा. आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे, जर असे काही मुलं असतील शहरामध्ये भीक मागत असतील, त्यांना कोणी आधार नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा की जेणेकरून अशी मुलं हे भविष्यामध्ये वाममार्गाला जाणार नाहीत आणि आपण त्यांना कायदेशीर जी मदत पुरवता येईल ती मदत पुरवून त्यांना योग्य ते निवारा व शिक्षण देण्याची तजवीज ठेवू.